आजच्या चर्चेची सुरुवात आपण रोजच्या वापरातील एका अगदी साध्या आपण महत्वाच्या वस्तूपासून करणार आहोत. स्वयंपाकाची भांडी. अगदी बरोबर, स्वयंपाकाची भांडी. आपल्या स्रोतांमध्ये ब्लॉग्स आहेत, काही वैज्ञानिक संशोधन आहे आणि अगदी सरकारी सूचनांचाही समावेश आहे. आणि आपला उद्देश हाच आहे की आपण ज्या भांड्यात अन्न शिजवतो त्याचा आपल्या आरोग्यावर आणि अन्नातील पोषक तत्वांवर नक्की काय परिणाम होतो हे जरा खोलात जाऊन पाहणं. हो, यात आपण आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही प्रकारची भांडी पाहणार आहोत. नक्कीच. चला तर मग सुरुवात करूया आपल्या सगळ्यांच्या स्वयंपाकघरातल्या एका अविभाज्य वस्तूपासून, प्रेशर कुकर. माझ्यासाठी तरी कुकर म्हणजे वेळेची प्रचंड बचत. डाळ किंवा कडधान्य शिजवताना तर खूपच. हो, पण अनेकांचा एक गैरसमज असतो. काय? त्यांना वाटतं की प्रेशर कुकरमध्ये जास्त उष्णतेमुळे अन्न लवकर शिजतं, पण खरं तर ते उच्च दाबामुळे लवकर शिजतं. अच्छा. त्या दाबामुळे काय होतं की आतमध्ये पाण्याची वाफ कोंडली जाते आणि पाण्याचा जो उकळण्याचा बिंदू असतो म्हणजे बॉइलिंग पॉइंट, हो. तो 100 डिग्री सेल्सिअसवरून सुमारे 121 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढतो. ओके. आणि गंमत म्हणजे हे तापमान अनेकदा आपण ओव्हनमध्ये किंवा गॅसवर वापरतो त्यापेक्षा कमीच असतं. त्यामुळे अन्न जळण्याचा धोका कमी होतो. बरोबर. आणि इथेच पौष्टिकतेचा मुद्दा येतो, जो मला खूप महत्वाचा वाटतो. एका जुन्या अभ्यासानुसार म्हणजे 1995च्या प्रेशर कुकरमध्ये शिजवलेल्या अन्नातली 90 ते 95% पोषक तत्व टिकून राहतात. 90 ते 95%? हो. या उलट साध्या पद्धतीने उकळण्याने फक्त 40 ते 75%. खूप मोठा फरक आहे. हो ना. आणि भाजण्याने किंवा वाफवण्याने 90%पर्यंतच टिकतात. म्हणजे या अभ्यासानुसार तर प्रेशर कुकर पौष्टिकतेच्या बाबतीत खूपच पुढे आहे. हो, पण इथे एक छोटासा ट्विस्ट आहे. तो काय? सुरुवातीच्या काही अभ्यासांमध्ये असं दिसलं होतं की प्रेशर कुकिंगमुळे पोषक तत्वांचं नुकसान होतं. पण नंतर लक्षात आलं की ती पोषक तत्वे नष्ट झालेली नव्हती, मग तर ती भांड्यातल्या पाण्यात उतरली होती. अच्छा, म्हणजे ते पाणी महत्वाचं आहे. अगदी. ते पाणी, विशेषतः डाळ किंवा भाज्या शिजवल्यावर उरलेलं, ते पोषक तत्वांनी भरलेलं असतं. ते फेकून देणं म्हणजे सगळी सत्व फेकून देण्यासारखं आहे. म्हणजे ते आमटी, रस्सा किंवा ग्रेव्हीसाठी वापरावं. अगदी बरोबर. हा, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि आणखी एक फायदा मी वाचला, प्रेशर कुकिंगमुळे कडधान्य आणि डाळींमधले काही त्रासदायक घटक कमी होतात. फायटिक ॲसिड आणि लेक्टिन्स. हो, तेच. हे काय आहे नक्की? तुम्ही खूप चांगला मुद्दा मांडलाय. हे फायटिक ॲसिड आणि लेक्टिन्स नैसर्गिकरित्या डाळी आणि कडधान्यांमध्ये असतात. त्यांना अँटी न्यूट्रिएंट्स असंही म्हणतात. अँटी न्यूट्रिएंट्स? हो, कारण ते आपल्या शरीराला अन्नातलं लोह आणि झिंकसारखी महत्वाची पोषक तत्व शोषून घेण्यापासून रोखतात. ओके. प्रेशर कुकिंगमुळे हे घटक मोठ्या प्रमाणात कमी होतात. त्यामुळे त्या डाळींमधली पोषक तत्वे आपल्या शरीराला अधिक सहजपणे मिळतात. म्हणजे प्रेशर कुकर वेळ वाचवतो, पोषक तत्वे टिकवतो आणि पचनही सोपं करतो. बरोबर. पण हे सगळं असं वाटत असतानाच आपल्या दुसऱ्या एका स्रोताने या संपूर्ण चित्रालाच एक वेगळी कलाटणी दिली आहे. अच्छा, ती काय आहे? थांबा, ही माहिती खरंच धक्कादायक आहे. आपल्या एका स्रोतानुसार प्रेशर कुकरमध्ये तुरीच्या डाळीतले फक्त 28 ते 30% पोषक तत्वे टिकतात. काय सांगताय? फक्त 30%? हो, म्हणजे जवळपास 70% पोषक तत्वे नष्ट होतात. पण त्याच वेळी मातीच्या भांड्यात शिजवल्यास तब्बल 98 ते 100% पोषक तत्वे टिकतात. हा फरक तर अविश्वसनीय आहे. एकीकडे 95% आणि दुसरीकडे 30%. असं कसं होऊ शकतं? तेच तर, असं का होतं? हे कोडं खरंच रंजक आहे आणि याचं उत्तर भांड्याच्या साहित्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेच्या प्रकारात दडलेलं असू शकतं. उष्णतेचा प्रकार? हो, विचार करा, धातूची भांडी म्हणजे आपला प्रेशर कुकर ही थेट तीव्र आचेसारखी आहे. ही नियर इन्फ्रारेड उष्णता असते. ती अन्नाला बाहेरून पटकन शिजवते, पण आतली नाजूक पोषक तत्वे, जीवनसत्वे या तीव्र उष्णतेमुळे जळू शकतात किंवा नष्ट होऊ शकतात. अच्छा, म्हणजे ती उष्णता अन्नावर हल्ला केल्यासारखी आहे. अगदी बरोबर. या उलट मातीचे भांडे म्हणजे निखाऱ्यांसारखी मंद आणि सौम्य उष्णता. ओके. ही फार इन्फ्रारेड उष्णता असते. ही उष्णता अन्नाच्या आतपर्यंत हळुवारपणे पोहोचते आणि पोषक तत्वांना धक्का लावत नाही. ती अन्नाला आतून एकसारखं शिजवते. त्यामुळे पोषक तत्वे टिकून राहतात? हो, हा उष्णतेच्या प्रकारातला फरकच पोषक तत्वांवर एवढा मोठा परिणाम करू शकतो. उष्णतेचा प्रकार इतका महत्वाचा आहे हे तर मला माहीतच नव्हतं. हो. याचा अर्थ भांडं फक्त अन्न ठेवायचं साधन नाही, तर ते स्वयंपाकाच्या प्रक्रियेत सक्रिय भाग घेतं. बरोबर.
मग चला बाजारात मिळणाऱ्या इतर भांड्यांच्या साहित्यावरही एक नजर टाकूया. सुरुवात नॉनस्टिक भांड्यांपासून करूया. ती आजकाल खूप लोकप्रिय आहेत. हो, सोयीची वाटतात. सोयीची नक्कीच आहेत, पण त्यांच्याबद्दल काही चिंता व्यक्त केल्या जातात. जसं की नॉनस्टिक भांड्यांच्या कोटिंगमध्ये PFOA, शिसे म्हणजे लेड आणि कॅडमियम यांसारखे घटक असू शकतात. आणि ते धोकादायक आहेत? हो, जेव्हा ही भांडी जास्त तापवली जातात किंवा त्यावर ओरखडे येतात, तेव्हा यातील काही घटक धुराच्या रूपात बाहेर पडतात किंवा अन्नात मिसळण्याची शक्यता असते. अरे देवा. आपल्या एका स्रोतानुसार तर यातून निघणारा धूर लहान पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरू शकतो, इतका तो तीव्र असतो. बापरे. आणि ॲल्युमिनियम बद्दल काय? ही भांडी हलकी, स्वस्त आणि उष्णतेची चांगली वाहक असल्यामुळे खूप वापरली जातात. हो, पण ॲल्युमिनियमबद्दलही काही गंभीर मुद्दे आहेत. एका संशोधनानुसार ॲल्युमिनियमला एक न्यूरोटॉक्सिन मानलं जातं. न्यूरोटॉक्सिन म्हणजे? सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा घटक आहे जो आपल्या मज्जासंस्थेवर, नर्व्हस सिस्टमवर वाईट परिणाम करू शकतो. अच्छा. विशेषतः जुनी, खरचटलेली ॲल्युमिनियमची भांडी, ज्यात आपण टोमॅटोसारखे आम्लयुक्त पदार्थ किंवा बेकिंग सोडासारखे अल्कधर्मी पदार्थ शिजवतो, हो, तेव्हा त्यातून धातू अन्नात झिरपण्याची शक्यता वाढते. मग स्टेनलेस स्टील कसं आहे? तो तर एक सुरक्षित पर्याय मानला जातो ना? तुलनेने सुरक्षित आहे, पण ते एक मिश्र धातू आहे, म्हणजे अलॉय. हो. त्यात क्रोमियम, निकेल, कार्बन असे अनेक धातू एकत्र केलेले असतात. आणि एका अभ्यासानुसार यातून, विशेषतः जुन्या किंवा खरचटलेल्या भांड्यांमधून, निकेल आणि क्रोमियमसारखे धातू अन्नात झिरपू शकतात. आणि त्याने काय होतं? ज्यांना निकेलची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी ही एक समस्या असू शकते. पण मला आठवते माझी आजी नेहमी म्हणायची की बिडाच्या भांड्यात जेवल्याने रक्त वाढतं. हे खरं आहे की गैरसमज? हा खूप प्रचलित समज आहे आणि तो पूर्णपणे चुकीचा नाही. म्हणजे? भिडाच्या भांड्याशी जेवल्याने अन्नात लोह उतरतं, हे खरं आहे, पण एका स्रोतात एक महत्वाचा मुद्दा मांडलाय. कोणता? यातून मिळणारं लोह हे फेरिक स्वरूपातील असतं. फेरिक. आणि दुसरं कोणतं असतं? फेरस. आपलं शरीर फेरस स्वरूपातील लोह अधिक सहजपणे शोषू शकतं, जे आपल्याला पालेभाज्यांसारख्या नैसर्गिक अन्नातून मिळतं. अच्छा. त्यामुळे बिडाच्या भांड्यातून मिळणारं अतिरिक्त फेरिक लोह शरीर सहजपणे वापरू शकत नाही आणि ते शरीरात साठून राहण्याची शक्यता असते. अरे वा, ही माहिती तर नवीन आहे. जर धातूंच्या भांड्यांबद्दल इतक्या चिंता असतील तर मग सर्वात जुन्या पर्यायांपैकी एक असलेल्या मातीच्या भांड्यांकडे वळूया का? हो, नक्कीच. आपल्या स्रोतांमध्ये याबद्दल बरीच सकारात्मक माहिती आहे. काय फायदे आहेत त्याचे? स्रोतांनुसार न ग्लेज केलेल्या म्हणजे अनग्लेज्ड शुद्ध मातीच्या भांड्यांचे अनेक फायदे आहेत. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मातीची बनावट. ती कशी असते? तिला अगदी बारीक छिद्र असतात, पोरस असते ती. त्यामुळे ती श्वास घेते असं म्हणतात. श्वास घेते? हो. यामुळे उष्णता आणि ओलावा भांड्यात सगळीकडे सारखा पसरतो आणि अन्न मंद गतीने पण एकसारखं शिजतं. आणि यामुळे अजून एक फायदा होतो जो मला खूप आवडला. कोणता? भांड्यातील वाफ बाहेर न जाता आतच घनीभूत होते, म्हणजे कंडेन्स होते आणि पाण्यात मिसळते. बरोबर. याचा अर्थ पाण्यात विरघळणारी पोषक तत्व अन्नातच टिकून राहतात. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आपल्या शरीराला लागणाऱ्या 13 अत्यावश्यक जीवनसत्वांपैकी 9 पाण्यात विरघळणारी आहेत. बरोबर. आणि दुसरा महत्वाचा गुणधर्म म्हणजे मातीचा अल्कधर्मी म्हणजे अल्कलाईन स्वभाव. त्याचा काय फायदा? आजकालच्या आहारात आम्लयुक्त पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. माती अल्कधर्मी असल्यामुळे ती अन्नातील आम्लतेचे संतुलन राखायला मदत करते. त्यामुळे जेवण पचायला हलके होते. हो, आणि त्याची चवही अधिक सौम्य, नैसर्गिक लागते. हे अगदी वनस्पतींच्या वाढीसाठी जमिनीचा pH जसा महत्वाचा असतो तसंच आहे. आणि चवीबद्दल तर अनेक जण सांगतात, मंद आणि समान उष्णतेमुळे पदार्थाला एक नैसर्गिक मातीचा सुगंध येतो. हो, आणि त्यात तेलही कमी लागतं, कारण ओलावा टिकून राहतो. पण एक मिनिट, मातीची भांडी वापरणे इतके सोपे नाहीये ना? नाही. वापरण्यापूर्वी त्यांना तयार करावं लागतं, सीझनिंग म्हणतात त्याला. बरोबर. ही एक प्रक्रिया आहे. एका व्हिडिओ स्रोतानुसार नवीन भांडे वापरण्यापूर्वी त्याला 15 ते 24 तास पाण्यात बुडवून ठेवावे लागते. 24 तास? हो, यामुळे मातीचे कण मजबूत होतात आणि भांडे तडकत नाही. त्यानंतर त्याला तेल लावून ओव्हनमध्ये किंवा गॅसवर मंद आचेवर गरम करावे लागते. त्याने काय होतं? त्याने ते तेल मातीच्या छिद्रांमध्ये शोषले जाते आणि एक नैसर्गिक नॉनस्टिक थर तयार होतो. अरे देवा, म्हणजे नवीन भांड वापरण्याआधी त्याला दिवसभर पाण्यात बुडवून ठेवायचं, मग तेल लावून भाजायचं. ही प्रक्रिया तर एखाद्या विधीसारखीच आहे. हाय, थोडी वेळ खाऊ. आजच्या धावपळीच्या जीवनात हे सगळं करायला कोणाला वेळ आहे? पण समजा
एवढं सगळं केलं तरी या फायद्यांसमोर एक मोठी धोक्याची सूचना सुद्धा आहे. हो, आणि ती दुर्लक्ष करून चालणार नाही. ही सूचना खूप गंभीर आहे. काय आहे ती? अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या म्हणजे FDAच्या माहितीनुसार सर्व मातीची भांडी सुरक्षित नसतात. असं का? पारंपरिक, विशेषतः ज्यांवर रंगीबेरंगी लाल, नारंगी, पिवळा असा ग्लेज किंवा चकचकीत थर असतो, अशा भांड्यांमध्ये शिसे असू शकते. शिसे, लेड, पण ते तर अत्यंत विषारी आहे, विशेषतः मुलांसाठी. हो, आणि धोका इथे आहे की जर भांडे योग्य तापमानात भाजले गेले नाहीत तर हे विषारी शिसे अन्नात मिसळू शकते. विशेषतः आम्लयुक्त पदार्थांमध्ये. अगदी बरोबर. लिंबू, टोमॅटो किंवा चिंच यांसारख्या पदार्थांमध्ये ते जास्त मिसळते. हे मुलांच्या बौद्धिक विकासासाठी अत्यंत धोकादायक आहे. ही तर खूपच चिंताजनक बाब आहे. आणि अजून एक गोष्ट, काही वेळा भांड्यावर लेड फ्री असे लेबल असूनही जर ते जुन्या भट्ट्यांमध्ये भाजले असेल, जिथे पूर्वी शिशाच्या ग्लेसचा वापर व्हायचा, तर त्या भट्टीतून शिशाचे अंश नवीन भांड्यांमध्ये येऊ शकतात. बापरे, म्हणजे आपण आरोग्यदायी पर्याय म्हणून मातीची भांडी वापरायला जातो आणि त्यातच इतका मोठा धोका असू शकतो. हो, असू शकतो. ही माहिती तर खूपच गोंधळात टाकणारी आहे. मग सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा तरी कशावर? या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? इथेच आपल्याला सारासार विचार करावा लागतो. यातून काही महत्वाचे मुद्दे समोर येतात. पहिला म्हणजे भांड्याची स्थिती. म्हणजे ते नवीन आहे की जुनं? हो, तुमची भांडी नवीन आहेत की जुनी आणि खरचटलेली यावर धातू अन्नात झिरपण्याचं प्रमाण अवलंबून असते. ओरखडे पडलेली नॉनस्टिक भांडी किंवा जुनी ॲल्युमिनियमची भांडी वापरणे टाळलेलेच बरे. दुसरा मुद्दा म्हणजे स्वयंपाकाची पद्धत. बरोबर. अगदी बरोबर. आणि तिसरा सर्वात महत्वाचा मुद्दा मातीच्या भांड्यांबद्दल. काय? शुद्ध न ग्लेज केलेल्या मातीच्या भांड्यांचे फायदे आकर्षक आहेत, पण शिशाच्या धोक्यामुळे ती विश्वसनीय स्रोतांकडूनच घ्यावीत. आणि काही उपाय आहे का हे तपासण्यासाठी? हो, बाजारात लेड टेस्टिंग किट्स मिळतात. त्यांचा वापर करून घरच्या घरी भांडी तपासणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. म्हणजे कोणताही एक पर्याय सर्वसकट सर्वोत्तम नाही. प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे आहेत. आणि ते आपल्या वापराच्या पद्धतीवर अवलंबून आहेत. तर मग असे काही सुरक्षित आधुनिक पर्याय आहेत का ज्याबद्दल आपल्या स्रोतांमध्ये माहिती आहे? हो, आहेत. आपल्या स्रोतांनुसार टायटॅनियम स्टील आणि ज्या भांड्यांवर इनॅमलचा थर म्हणजे इनॅमल कोटिंग दिलेला असतो, ती भांडी तुलनेने सुरक्षित मानली जातात. अच्छा. यातून धातू झिरपण्याचं प्रमाण नगण्य असते. त्यामुळे हे आधुनिक आणि सुरक्षित पर्याय म्हणून विचारात घेता येतात. या सर्व चर्चेत आपण पोषक तत्वे, रसायने, उष्णतेचे प्रकार यावर लक्ष केंद्रित केले. पण एका स्रोतामध्ये एक अतिशय वेगळा आणि रंजक विचार मांडला आहे. कोणता? तो थोडा वैज्ञानिक चौकटीच्या बाहेरचा आहे. हो, आणि तो विचार असा आहे की मातीची भांडी सच्छिद्र असल्यामुळे ती केवळ उष्णता आणि ओलावाच नाही तर ऑक्सिजन सुद्धा आत घेतात. आणि त्यामुळे अन्नाला एक प्रकारची प्राणशक्ती देतात असं त्यांचं म्हणणं आहे. प्राणशक्ती. हो, ही एक अशी संकल्पना आहे जी आपण मिलीग्राम किंवा मायक्रोग्रामच्या वैज्ञानिक मापदंडांमध्ये मोजू शकत नाही. त्यामुळे विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ज्या भांड्यात आपण अन्न शिजवतो त्याचा परिणाम केवळ पोषक तत्वे आणि रसायनांपुरताच मर्यादित आहे का, की त्या पलीकडेही पदार्थांवर असे काही परिणाम होत असतील जे मोजण्यासाठी आपल्याकडे अजून साधने नाहीत? हा विचार खरंच आपल्याला आपल्या स्वयंपाकघराकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहायला भाग पाडतो.